तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी सकाळी मी निघालो मामाच्या घरून बाहेर आणि घरातून बाहेर पाय टाकताच आपल्याला लक्षात आले की आज प्रगट दिन आहे बा. मला तर माहित नसेल, पण मी सांगून देतो की आजच्याच दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये आले होते. आणि हा आहे वडोदऱ्याच्या गजानन महाराज मंदिर, तुम्ही तर पाहिलंच असेल. आणि पालखी पण मंदिरात आलीच होती. आणि दर्शन घेतपर्यंत तुम्ही पण कमेंटमध्ये जय गजानन लिहून घ्या. आणि मग महाराजांचे दर्शन घेऊन मी निघालो आपल्या मित्रांसोबत. आता आम्ही कुठे चाललो ते तर तुम्हाला थोड्याच वेळात दिसूनच जाईल. आता आम्ही पोहोचलो हे जागा तर मला पण नाही माहित बा कुठे पोहोचलो आम्ही, पण इतकं समजलं की मी तर आता मंदिरात आलो बा. आता दर्शन घ्यायच्या आधी आम्हाला धुवायचे होते पाय, पण हे विहिरीत पाणी बी नव्हता. मग आपल्या केमिकल इंजिनिअरिंगच्या माणसाला दिला आपण मेकॅनिकलचं काम. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? मग काय कुणाला दना रस्सा खिचला आणि पाणी काढला बाहेर. आणि हे तर आपल्याला पटलंच नाही. चांगल्यानं पाय धुवून द्यायच्या पॅन्टेबला केल्या. आणि मग काय दर्शन घेऊन निघालो बाहेर. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणं तर विसरून गेलो, आपल्याकडे 2 चक्कीवाली गाडी होती. आणि आता आपल्याकडे काय बाईक आहे नाही बा. आणि आता हे छोट्या छोट्या कामाला काही मोठी गाडी काढणं शोभे नाही बा आपल्याला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा का आपण कोणती गाडी घेतली पाहिजे. आणि गाडी पण थोडी अशी सांगा का आपल्याला शोभून दिसली पाहिजे. Not bad. Now you. आणि महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त गावामध्ये प्रोग्राम पण होता. मग काय इथे पण पोहोचलो आपण. आणि इतके भले मोठे लोक पाहून तर मी घाबरूनच गेलो. आणि तेवढ्यात हा मित्र सापडला. आणि म्हणे चल एक काम करून, म्हणलं ठीक आहे बा, महाराजांच्या मंदिरात कोणतेही काम आपण करू शकतो. मग काय उचलली बकेट आणि नेली साईडला. कारण आपल्याला माहितीच आहे की जुलाजला तो कधीच नाही गाजला. आणि थोड्या वेळात आपले फॅन लोक बी आपल्याला भेटतच होते. म्हणत मस्त व्हिडिओ बनवते बा तुम्ही.